झालेत. असं म्हणजे तुझं आणि माझं काय? माझं लग्न ठरलंय मॅडम. कल्पना आहे ना तुम्हाला? हे बघा मॅडम, तुमच्या आणि माझ्याबद्दल जे काही कॉलेजमध्ये चाललंय ना ते त्या बर्व्यापर्यंत पोहोचतात. आता हा बर्वे कोण रे नवीन? माझा सासरा. माझा सासरा एक ना अतिशय भिकारचोट माणूस आहे. अहो, मी CKP हे समजल्यावर आधीच नाराज होता. नशीब ती वैष्णवी ठाम होती म्हणून त्यानं तो मुद्दा बाजूला ठेवायला तयार झाला. पण आता हे असं कॉलेजचं प्रकरण सुरू झालंय. मॅडम, वैष्णवीला हे कळल्यावर तिला काय उत्तर देऊ ना तेच समजत नाही. कदाचित माझं लग्नही मोडेल. अरे पण आपण काहीही चुकीचं वागलेलो नाही आकाश. मग कशाला घाबरतोय आपण? हो ना, काही नसताना सुद्धा कॉलेजमध्ये पोस्टर्स लागलेत ना. याच्या पुढे ते आणखीन काय काय करणार आहेत ना कुणास ठाऊक. एक सेकंड. हा बोल का. ओ सॉरी. हा ऐक ना, हा मीटिंगमध्येच आहे. मी तुला थोड्या वेळाने फोन करू का? हा हो, मॅडम सोबतच आहे. अरे मॅडम सोबत बसलो म्हणून काय झालं यार? तू तरी समजून घे. ऐक, मला वाटतं आपण या विषयावर संध्याकाळी भेटल्यावर बोलूया का? हा हॅलो हॅलो हॅलो. शे, वैष्णवी ना? दुसरं कोण असणार? आकाश, थँक्यू. तुझी इच्छा असेल तर मी बोलू वैष्णवीशी. जय बघ, घडल्या प्रसंगाबाबत तिला खरं काय ते कळलं तर मग प्रश्नच उरणार नाही ना. अरे कॉलेजच्या या राजकारणात तुझं सगळंच नकोपणाला लागायला. आणि तुझ्या माझ्या विषयीचा असला घाणेरडा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे तुमच्या नात्याच्या मुळावरच घाव घातल्यासारखं होईल. वैष्णवीला मी समजू शकतो आणि ती समजेल. पण त्या सहस्त्रबुद्धीचं काय? ओके, मग मी असं करू का, आम्ही उद्याच पुराणिक सरांशी बोलते ना, मग ते बोलतील आपल्या संदर्भात मॅनेजमेंटशी. चालेल? काय आकाशराव, नमस्कार. मग काय म्हणते तुमचं कॉलेज? ठीक. आमच्या बायकोला एकदम फेमस करून टाकली की राव तुम्ही. हो सर, तसं काही नाहीये. अरे असू दे रे, याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. अरे त्यांनी तो युथ फेस्टिवल मधला फोटो वापरलाय. असू दे रे. हे बघ, एवढे संकुचित विचार नाही आहेत आमचे. हा ए वैशू, छायाताई कांबळेंचा फोन होता की तू फोन उचलत नाही म्हणून. हो, अरे मी बघितले त्यांचे मिस कॉल्स. मी करेन फोन त्यांना. हा करून घे. बरं, रणजित काकाशी बोलणं झालं? हेच मला तुझं आवडत नाही. नंतर करेल, पुन्हा करते, हे तेव्हाही असंच केलं. कधी म्हणजे 10%च्या घराच्या वेळी. आम्ही मी तुला 1000 वेळा सांगितलंय, परत तो विषय मला नाही आवडत. आता घर आहे ना आपलं. हो आकाशराव, आमचे पण दिल्लीपर्यंत हातात बरं. आम्हाला लेचपेच समजू नका. आम्ही सुद्धा काही करू शकतो बरं. अहो सर, तसं नाहीये. माझा पूर्ण पाठिंबा आहे मॅडम ना. अच्छा आहे. हा जय भीम. बोल. बघा, तुम्ही सरळ घुसा. बागळे सरांशी बोललोय मी. हा, प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू घ्या. हा, अरे त्या आकाश देशपांडेचं बघू रे, त्याला उचलू. हा, ते मी बघतो. बघा, तुम्ही कॉलेजचं वातावरण शूट करा. हा, पोरांचे वाईट्स घ्या. अरे काय होईल म्हणजे काय? अरे बाबा, लोकांना खरं काय ते कळेल ना, आपल्यालाही कळेल. हा हा मी बघतो ना. हा नाही, मी आहे फोनवरच. काळजी करू नको ना तू. त्याचं इतकं टेन्शन घेऊ नकोस. अहो, ते उचलायच्या वार्ता करताय. आकाश बस. अरे त्याचं इतकं का मनाला लावून घेतोयस तू? हे बघ आकाश, तुझी वैचारिक भूमिका काहीही असू दे, गेली इतकी वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय ना. अरे तू माझा विद्यार्थी होतास तेव्हापासून बघते मी तुला. आपल्यात चांगला डायलॉग आहे, सगळं चांगलं चाललंय रे आपलं. कदाचित हेच इतरांच्या पोटदुखीचं कारण असेल. आणि तुला काय वाटतं आकाश, ही पोस्टर्स आज लागली. यापूर्वी अनेकांनी मला टोमणे मारलेत तुझ्यावरून. काय बोलताय मॅडम? मग काय, तुम्ही कधी बोलला नाही ते?
काय बोलायचं याच्यात? गॉसिप म्हणतात याला आकाश. स्टाफ रूम मध्ये बसल्या बसल्या टाइमपास. मॅडम, मला आता असं वाटतंय की आता आपण कॉलेजच्या बाहेर एकत्र नको दिसाय. का? नाही, रोजचा सकाळचा एकत्र चहा घेणं पण टाळूया. वेळाच काय आकाश? अरे तुम्ही जर आता असं वागलात ना तर त्यांच्या आरोपाला पुष्टीच मिळेल ना बाबा. मग? बघ काय नाही, तुम्ही ऍज इट इज जसं आहे तसं राहा. तुम्ही काहीही काळजी करू नका, बाकी मी बघतो. आकाशराव, विश्वास आहे ना आमच्यावर? हा, मॅडम मला भीती वाटतो. माझ्या नोकरीचं काय झालं ना की संपलोच मी. एकतर सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. तर आईला कॅन्सर, बहिणीचं. आकाश, हे अरे इतका रेस्टलेस होऊ नकोस रे. हे बघ, घराची जबाबदारी माझ्यावर पण आहे ना. आणि तुला तर सगळंच ठाऊक आहे रे आकाश. स्वतःला लोनली फील करू नकोस, ओके? अरे घाबरायचं काही कारण नाही. हा पण आपण आपल्या बाजूला तयारी केली पाहिजे. हो. हे बघ, मी छाया कांबळेशी बोलून घेतले आताच. बायकांचा मोर्चे घेऊन येतात कॉलेजवरती. ग्रेट. हा, तुम्ही काय केलं नाही ना, मग अजिबात काही काळजी करू नका, मी बघतो बाकी. हा? आकाश, काहीही काळजी करू नकोस. आणि हे अजिबात विसरायचं नाही की आपण काही चुकीचं वागलेलो नाही. या सगळ्याला जबाबदार तो बापटच आहे. चायला त्या बापटाच्या आणि तुमचं तो प्रिन्सिपल या सगळ्यांना नाही काळ पासून धिंड काढलीने छायत आहे ना, तर नाव सांगणार नाही बाबासाहेबांचं. ए बाबा, त्या बाईला तुम्ही ओळखत नाही बरं. भयानक डेंजर बाई आहे. शहाण्या माणसाला नादी लागू नाही. बघ, पेपर काय वाचता की नाही? एकट्या बाईनं अख्खी मुंबई पेटवली होती बरं खैरलांजीच्या वेळेस, माहितीये? हे अमित, तुला आठवतंय खैरलांजी प्रकरणानंतर राज्यभर जो लोकांचा क्षोभ उसळला होता, त्यात डेक्कन क्वीन जायल्यावरची माझी प्रतिक्रिया लोकवार्तात आली होती, आठवतंय? हो, म्हणजे हेच ना. स्वतंत्र भारतात सार्वजनिकरित्या आपल्या अनावर क्षोभाचं एवढ्या सुसंस्कृत पद्धतीने केलेल्या निषेधाचं दुसरं उदाहरण नाही. बरोबर. आणि हीच प्रतिक्रिया वाचून बापट नाराज झाले होते. त्या बापटाचं काय सांगू नको ग. पक्ष राष्ट्रवादी आणि मानसिकता संघाची. असा तो बापट आहे. बापट म्हणे. नाही, बरोबर आहे सर. म्हणजे त्यांचा पक्ष एक आणि मानसिकता एक असले, पण मॅडमनी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाचं समर्थन केलं. आणि ही प्रतिक्रिया कॉलेजमध्ये कोणालाच आवडली नव्हती. अच्छा, तुला? मला सुद्धा आवडली नाहीच. त्या दिवशी स्टाफ रूम मध्ये पण चर्चा सुरू होती. ते लेले सर म्हणाले सुद्धा, काय आकाश, तुझ्या एचओडीने तर चक्क हिंसेचं समर्थन करणारी प्रतिक्रिया दिली आहे. वर्गात काय धडे देत असतील तुझ्या बाई? आणि मॅडम, तुम्ही सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाचं समर्थन केलं. एक मिनिट आकाश, हे जे तुझं सार्वजनिक चाललंय ना, हे सार्वजनिक म्हणजे नेमकं काय रे? आता जे सर्वांचं असतं ते सार्वजनिक. डेक्कन क्वीन ही काय कुणाच्या व्यक्तिगत मालकीची आहे का? सांगा ना. अरे, ती डेक्कन क्वीन झाल्यावर प्रसार माध्यमांनी केलेला विलापाचा सूर ऐकला ना की माझ्या मनात असा प्रश्न उभा राहतो रे. ती डेक्कन क्वीन त्यांच्यासाठी सार्वजनिक होती की व्यक्तिगत? सांग ना. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? उल्हासनगर मधून दररोज शेकडो गाड्या जातात ना, हो. मग फक्त डेक्कनचंच का नुकसान केलं गेलं? कारण तिचा ठळक असा चेहरा आहे, पुणेरी, बामणी, अहमगंडाने जोपासलेला. मला एक सांग आकाश, हे जे तुझे विलाप करणार आहेत ते तेव्हा कुठे गेले होते रे? जेव्हा भोत मागण्याची व्यक्तिगत मालकीची जमीन गावानं सार्वजनिक करण्याचा घाट घातला तेव्हा का नाही बोललो कुणी? सोड रे. गुजरात मध्ये वली दखणीची कबर उद्ध्वस्त झाली तेव्हा का नाही बोललो कुणी? सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक वारशाच्या नाशाबद्दल. झालाच ना नाश. अहो सर, पण ते वाईट वागले म्हणून आपणही त्याचं प्रत्युत्तर तसंच देणं हे बरोबर आहे का? आणि शेवटी नुकसान आहे नुकसान. अरे अपंग, दीन, दुबळे, गरोदर स्त्रिया, विधवा
यांना जाळण्याचा सांस्कृतिक दिमाग त्या लेलेन सारख्यांकडून वठवला जात होता ना, तेव्हा डेक्कनच्या बाबतीत मात्र वेगळंच घडत होतं रे. डब्यातल्या प्रत्येकाला खाली उतरवून कुणालाही इजा होणार नाही याची खात्री करत मगच डबा जायला गेला. मग यातून होणाऱ्या नुकसानाचं वेगळं मूल्यमापन करणार आहात की नाही? हो, पण वेळेत आले ग बाई. काय झालं? कुठे 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 काय झालं? गजबीये मॅडम कुठे आहेत? ते मला कसं माहित असणार? अहो, तुमच्या कलिग आहेत ना त्या? हो आहेत, मग पण त्या काय सगळ्या गोष्टी मला सांगतात का? मॅडम तुम्ही जा आणि त्यांना बोलवून आणा. सर, मी काय म्हणते, हे मीटिंग कशासाठी? मी म्हणते तिला काढूनच टाका. अच्छा, आणि काहीतरी ऍक्शन घ्या. बर. तुम्ही एक काम करा, काय? तुम्ही या. नाही, बसा इथं. नाही, बसा आणि घ्या ऍक्शन. मला तसं नव्हतं म्हणायचं. जा, तिला बोलवून आणा. बोलवते. ऍक्शन घ्या म्हणतात. अय्या सर, आल्या आल्या मॅडम आल्या. आरती घेऊन जाऊ. बसा. काय बोलायचंय हे माहिती आहे ना? हो. या. गजबी आहे मॅडम, बसा. मी ठीक आहे सर, बोला. मॅनेजमेंटच्या निर्णयाप्रमाणेच ही मीटिंग होत आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही सविस्तरपणे बोलावं, मन मोकळेपणानं खरं काय असेल ते. आता तेवढंच समजण्या इतके आपण नक्कीच वेल मॅच्युअर आहोत, नाही का माळी मॅडम? बरोबर बोललात सर. एक मिनिट, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाही. कुणीतरी कॉलेजमध्ये पोस्टर्स काढ दाखवतो आणि मला चौकशीसाठी बोलवलं जात आहे. असं आहे गजबी बाई, हे फार गंभीर आहे. अशा वर्तनानं कॉलेजच्या प्रतिमेलाच तडा जाऊ शकतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय मॅडम तुम्हाला? जर सविस्तर बोललात ना तर बरं होईल. अच्छा, म्हणजे आता आम्हीच स्पष्ट बोलायचो. अहो, अख्खं कॉलेज तुम्हा दोघांबद्दल बोलतंय आणि तुम्ही काही घडलंच नाही असं समजून चक्क कानावर हात ठेवताय. बाई 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 बाई, मग नेमकं काय काय घडलं हे तुम्हीच सांगा ना मला. सांगा. हे बघा मॅडम, तुम्ही वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका. तुमच्या विरुद्ध लेखी कंप्लेंट्स आहेत मॅनेजमेंटकडे. कसल्या? कसल्या? तुझं आणि आकाशचं ते लफडं नाही का? कुणी केल्यात हो तक्रारी? मला बघायच्या आहेत त्या. दाखवा ना. ओ, काही निनावी पत्र सुद्धा आहेत. तुम्हा दोघांच्या भेटींचे तपशील दिले आहेत. हे फार गंभीर आहे बरं का. कसल्या भेटी हो, कसले संबंध? हे बघा, माझ्यात आणि आकाशमध्ये तसले काही संबंध नाही. माझ्या विरुद्ध रचलेला बनाव आहे हा. आणि हे सगळं कशासाठी चाललंय मला कळेल का सर? पण मी म्हणते, आगीशिवाय दूर निघतो का? मॅडम, आता हे मॅडम, माळी मॅडम काय म्हणताय हे जरा तुम्ही नीट समजून घ्या. चर्चा नेमकी काय सुरू आहे याबद्दल बोलतायत त्या, आणि तुमच्या विरुद्ध बनाव रचण्याचं कारणच काय? हा, सॉरी सर. सॉरी सर. पण गेली इतकी वर्ष मी तुमच्याकडे काम करते आहे ना. अहो, माझं काम तुमच्या समोर आहे. माझं विद्यार्थ्यांशी असलेलं नातं अख्ख्या कॉलेजला ठाऊक आहे हो. मग अचानकपणे माझ्या नावाच्या बदनामीचा अर्थ मी काय घ्यायचा हो? हे बघा सर, आकाश माझा विद्यार्थी होता तेव्हापासून आमच्यात मैत्रीचंच नातं आहे. चांगले घरोब्याचे संबंध आहेत आमच्यात. घरोब्याचे संबंध? पण मी म्हणते,
विस्तवाजवळ नेलं तर लोणी वितळणार. मॅडम, हे बघा, आपण चर्चेची किमान पातळी सोडायला नकोय, कळलं? एका जबाबदार प्राध्यापिकेच्या एकूणच अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे हा. बरोबर आहे ना, बरोबर आहे. पण गजबीये बाई, तुमच्या एकट्याच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आता हा. संपूर्ण कॉलेज गवलं जातं याच्यामध्ये. परवा काय घडलं माहिती तुम्हाला? काय? ऍडमिशनची एक भली मोठी रांग लागली होती. त्यातल्या एका मुलाला ऍडमिशन नाही मिळालं, कमी पर्सेंटेजमुळं. तर त्याच्यासोबत आलेल्या कुठल्याशा त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊच नका सगळ्यांना सांगतात. काय तर म्हणे या कॉलेजमध्ये कसले धंदे चालतात, इथले प्रोफेसर कसे लफडेबाज. सर, असा पोस्टर घेऊन तो सगळीकडे बोंब मारत सुटला होता. नंतर तो गोंधळ एवढा वाढला की मला स्वतःला जाऊन तिथं सगळं विस्तारावं लागलं. उद्या पेपरबाजी झाली म्हणजे काय करायचं? हा, कालच त्या लोकवार्तावाल्याचा फोन आला साहेबांना. साहेबांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेलेली आहे. पण प्लीज तुम्ही जरा संयमानं घ्या. मी संयमानेच घेते सर. मी माझा विवेक सोडलेला नाही अजून. अगं बाई, आता हा विवेक कोण आणखी? मॅडम, आता हे अति होतंय. गजबीये कॉलेजच्या एकूण प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेला आहे. मिस्टर किर्लोस्कर, कॉलेजची प्रतिष्ठा जावी असलं कुठलंही वर्तन मी केलेलं नाहीये. आणि आता मला मुळात चर्चाच करायची नाहीये या विषयावर. कारण हे जे काय तुम्ही चालवलंय ना, हे निरर्थक आहे. मुळात काही इश्यूच नाहीये. हो, म्हणजे इश्यू पर्यंत गोष्टी गेल्या होत्या काय? मॅडम, भयंकर आहे, फार हे बघा, तुम्ही तुम्ही माझ्या नजरेला तुम्ही फार वाईट बाई आहे. नाही हो, असं नाहीये. गजबीये बाईंना म्हणायचंय की इश्यू म्हणजे मुद्दाच नाहीये, तर ही चर्चा कशासाठी? अच्छा, म्हणजे आपल्याला काही कामच नाही म्हणून बसलो आहोत का इथे? अहो, इतकं बिझी शेड्यूल असतं माझं. पण कॉलेजच्या इतक्या गंभीर मीटिंगसाठी सगळी कामं बाजूला ठेवलीत मी. अहो, कॉलेजमध्ये काही अघटित घडलं तर दुसरं काही सुचतच नाही बाई मला. नाही म्हटलं तरी 4-5 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि मुद्दाच नाही असं कसं म्हणता?